नमस्कार. आज मी बनवणार आहे पारंपरिक चकली आणि तीही सुद्धा परफेक्ट टेक्स्चर आणि मेजरमेंटसह, जी माझ्या मुलींना इन्स्टंट चकलीपेक्षा खूप आवडते. इथे मी 4 ग्लास तांदूळ धुवून सुकवून लालसर होईपर्यंत मीडियम आचेवर भाजून घेतलेले आहे आणि त्याच्याच निम्म प्रमाण म्हणजेच 2 ग्लास चण्याची डाळ, ती आपल्याला धुवायची नाही आहे. ती तशीच लालसर होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. 1 वाटी साबुदाणा, तो सुद्धा भाजून घेतलेला आहे. साबुदाण्याने चकलीचे तुकडे पडणार नाही म्हणून अर्धी छोटी वाटी धने घेतले, ते सुद्धा भाजून घेतले आणि हे सर्व एका पातेल्यात व्यवस्थित मिक्स करून थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर ते ग्राइंड करायचं आहे. पीठ थोडंसं रवाळच असलं पाहिजे, त्याने आपली चकली पोकळ आणि कुरकुरीत येईल छान. हे इथे चकलीचं पीठ तयार झालेलं आहे. त्यातलं मी जवळपास 1 किलो पीठ इथे घेतलेलं आहे आणि त्यात 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 2 ते 3 चमचे तीळ, चवीनुसार मीठ आणि 3 मोठे चमचे म्हणजेच वाटीच्या अंदाजाने जर धरलं तर अर्धी ते पाऊण वाटी कडक तेलाचं मोहन घालून सगळं व्यवस्थित मिक्स केलं, जेणेकरून त्याची मूठ पडेल असं. आणि नंतर त्यात थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. 10 मिनटासाठी इथे मी रेस्ट करायला ठेवलं. 10 मिनटानंतर प्रत्येक कण त्यातला असं व्यवस्थित मुरेल आणि चकलीसुद्धा चांगली येईल म्हणून इथे हा जो गोळा मळून घेतला होता, त्यातला थोडा थोडा गोळा पाण्याच्या हाताने सॉफ्ट करून चकलीच्या साच्यात भरायचा आहे आणि व्यवस्थित अशा गोल गोल चकल्या पाडून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता, अशा रीतीने सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहे. त्याच चकल्या गरम तेलात मीडियम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. बघू शकता, इथे आपल्या मस्त पारंपरिक कुरकुरीत आणि खमंग अशी चकली तयार आहे. अशी चकली येण्यासाठी चकलीचं परफेक्ट मेजरमेंट असणं गरजेचं आहे. म्हणून याच मेजरमेंटनी तुम्हीसुद्धा ही चकली करून बघा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय. मस्त खा आणि स्वस्त रहा.